मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवल्याने नव्या वादाची चिन्ह निर्माण झालेली आहेत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा असं सांगत राज ठाकरेंनी देशातील एकही नदी स्वच्छ नाही याकडे लक्ष वेधलंय। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार। घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आणि देशातील नद्यांची असलेली स्थिती यावर परखड मतं मांडली। मनसेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं। राजीव गांधी आल्यापासून ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार, पण अद्याप गंगा साफ झालेली नाही। देशातली एकही नदी स्वच्छ नाही। लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळ करतायत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा, अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा, असं राज म्हणाले। श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? देशातील एकही नदी स्वच्छ नाही। परदेशातील नद्या स्वच्छ असतात। आपण नद्यांना माता म्हणतो, पण परदेशात असं होत नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आलाय, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी कोरोना काळातील स्थिती आणि आत्ताची स्थिती यावर मार्मिक भाष्य केलं। चला आत्ताच कोरोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। अहो मला माहितीये, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात कुंभमेळ्यातील स्नानावर भाष्य करताना वापरलेली भाषा चुकीची असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। पवित्र कुंभमेळ्यातील स्नानाची खिल्ली उडवल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केला। हेच राज ठाकरेंचं हिंदुत्व आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला। नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत हा एक भाग, पण संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे। तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय। हिंदू धर्मीयांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली, त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। अहो राज ठाकरे, गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं। तुमच्या अशा वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता तुम्हाला सातत्याने नाकारते, हे ध्यानात घ्या। सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंचा उभा दावा असतानाही ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारेंनी ट्विट करून राज ठाकरेंची पाठराखण केली। बऱ्याच दिवसानंतर विरोधकांनी राज ठाकरेंची साथ दिल्याचं पाहायला मिळतंय। त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीने आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, ही भूमिका आहेच आहे। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य करताना राज ठाकरेंनी खिल्ली उडवल्यानं आता वादाची कारंजी निर्माण झाली आहे। परिणामी पुढील काही दिवस हा वाद सुरूच राहील, हे आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळेला राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय। तर यावेळेला राज ठाकरेंनी महिला दिनाबाबत सुद्धा महत्त्वाचं विधान केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलनं विविध विषयांवर भाष्य केलं। शनिवारी जगभरात महिला दिन साजरा झाला। या महिला दिनावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं। महिला दिनाला राजमाता जिजाऊंचा विसर पडू नये म्हणून जिजाऊंच्या नावानेच महिला दिन साजरा करण्याची मागणी जी आहे ती राज ठाकरेंनी केली। महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण, त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे। या मेळाव्यात राज ठाकरेंनी राजकारण्यांवरही जोरदार तोफ डागली। राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला असून वाद लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शाब्दिक दांडपट्टा फिरवण्याचा इशाराच राज ठाकरेंनी देऊन टाकला। 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे। आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी? हे तर सत्य आहे की महाराष्ट्रातील राजकारणाच्या चिखलफेकीमुळे महाराष्ट्राची आजची प्रतिमा अतिशय मलिन होते। हे सत्य हे स्वीकारलंच पाहिजे। महिला दिन राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या नावाने साजरा करण्याची मागणी राज ठाकरेंनी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिक्रिया दिल्या। जिजाऊ साहेब या ज्या अनेक प्रतिभावंत महिला होऊन गेला त्या महिलातलं एक अग्रणी ते नाव आहे। मात्र त्यासोबतच एक महिलांची मांदियाळी आहे आणि त्याच्यात सावित्रीबाई फुले यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल, मदर तेरेसांचा उल्लेख करावा लागेल, फातिमा बीनचा उल्लेख करावा लागेल आणि या सर्व जे आहेत हे आद्य शिरोमणी आहेत। त्यामध्ये जिजामातांचा देखील उल्लेख या ठिकाणी आदराने आणि प्रामुख्याने करावा लागेल। राज ठाकरेंनी मनसे वर्धापन दिनाला राजकारण्यांवर जोरदार आसूड ओढले। विशेष म्हणजे राज ठाकरेंनी या मेळाव्यातून त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचेही संकेत दिले। राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधाऱ्यांनाही लक्ष केल्यानं याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।